काही दिवसांपूर्वी एमपीएससी कडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याच्या जोरदार चर्चा होत्या आणि याच संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती। दरम्यान तक्रार दाखल करणाऱ्या परीक्षार्थी आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेत आहेत। अगदी थोड्याच वेळात ते राज ठाकरेंना भेटतील। आपले प्रतिनिधी विशाल पाटील थेट शिवतीर्थाबाहेरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, किती वेळामध्ये ही भेट होऊ शकते आणि किती जण राज ठाकरेंना भेटायला येत आहेत? वैष्णवी, आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीचं प्रकरण हे समोर येताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि एमपीएससीचं औषध निरीक्षक पदाचा पेपरसुद्धा जो आहे हा फुटला होता आणि त्यानंतर याच्या बाबतीत तक्रार दाखल केली पाहिजे अशा पद्धतीचं म्हणणं ह्या परीक्षार्थींचं होतं। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी म्हणून हे सगळे परीक्षार्थी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात ही भेट होईल। नेमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विद्यार्थ्यांशी काय संवाद साधतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र नेमकी प्रमुख काय मागणी आहे, का तुम्हाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे यावंसं वाटलं? आज आम्ही सन्माननीय मनसेचे पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे। भेटीचं कारण असं आहे की एमपीएससीने ड्रग इन्स्पेक्टर ह्या पदाची परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेतलेली आहे, परंतु 22 मार्च रोजी झालेला पेपर हा 20 मार्च रोजीच व्हॉट्सअपवरती व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर असं आढळून आलं आहे की 100पैकी 78 प्रश्न हे साम्य आढळलेले आहेत आणि जवळपास ह्या पेपर फुटीमागे खूप मोठ्या लोकांचा हात आहे आणि हे जे काही पेपर फुटीमागे जे काही कारणं आहेत याच्यामध्ये पैशांची आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे। 40 ते 50 लाख रुपयेपर्यंतचा रेट या पेपर फुटीमध्ये लागलेला आहे। अन्यही आपल्याबरोबर विद्यार्थी आहेत। किती वर्ष झाली तुम्ही अभ्यास करताय आणि अशा पद्धतीनं पेपर फुटल्यानंतर केवढं नुकसान होतं आपलं? सर, खूप वाईट वाटतं, कारण खूप दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आम्ही स्टडी करत असतो यासाठी। हे खूप सोपं नाही आहे दिसतं तेवढं, बट असा पेपर लीक झाला ते ऐकूनच खूप वाईट वाटतं, कारण खूप वर्ष झालं, 5-6 वर्ष स्टडी करतात लोक। मीही स्वतः 2 वर्ष झालं स्टडी करते आहे, सगळं सोडून सगळं तुम्ही तुमच्या गोष्टी तुमचं बाकीचे प्लॅन सोडून तुम्ही स्टडी करत असता, त्यानंतर असे पेपर लीक होतात, त्यावेळेस तुटतं माणसं। राज ठाकरेंकडे आज तुम्ही भेट घेणार, वाटतंय का तुम्हाला राज ठाकरेंकडनं न्याय मिळेल किंवा याच्या बाबतीत ते ठाम भूमिका घेतील? याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राज ठाकरे साहेब आम्हाला पूर्ण न्याय देतील आणि आमचा आवाज जो आहे तो जनसामान्यापर्यंत पोहोचल। त्याचं कारण असं आहे की आम्ही आज 1 महिन्यापासून पूर्ण जिल्ह्याच्या कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे, रीतसर आम्ही कंप्लेंट केली आहे एमपीएससीला, पण अजून कुठलाही FIR झालेला नाही आहे आणि हे प्रकरण शासन स्तरावर आम्हाला असं वाटतं आहे की कुठल्या तरी दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, कारण फक्त चौकशीच्या नावाखाली हे फक्त दिवस ढकलत आहेत। तुम्ही सातत्यानं तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करतायत, जर याची दखल घेतली नाही तर आंदोलनाच्या पवित्र्यात आहात किंवा आंदोलन केलं जाईल ज्या पद्धतीनं दिल्लीत आंदोलन झालं तसं? 100%, कारण की काय झालं की 1 महिन्यापासून CID तपास करत आहे आणि कोणत्याही पद्धतीचा रिपोर्ट CID कडून आलेला आहे। आम्ही मुंबई कमिशनर यांना पण भेटलोत, पण त्यांनी पण 1 ते 2 सप्टेंबरची वेळ दिली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की विद्यार्थी आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत, कारण की 1 महिना झालं जर कुठं माहिती बाहेर येत नसेल, कुठं काही कळत नसेल तर शेवटी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि अन्नत्यागाचं सुद्धा आंदोलन भविष्यात होणार आहे। नक्कीच वैष्णवी, हे सगळे विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी इशारासुद्धा दिलेला आहे की जर आमची कोणी दखलच घेतली नाही तर मात्र आम्ही आंदोलनाचा पवित्रा हातात घेऊ आणि त्याचसोबत उपोषणसुद्धा केलं जाईल अशा पद्धतीचा एक प्रकारचा इशारा हा सरकारला या परीक्षार्थींकडनं दिला जातोय। वैष्णवी, बरोबर विशाल, काही वेळात त्यांची भेट होईल आणि त्या भेटी संदर्भातलेही अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू। धन्यवाद। आपण सविस्तरपणे त्यांच्या काय भावना आहेत, मागण्या आहेत हे जाणून घेतलंय।